मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने मानखुर्द पीएमजीपी कॉलनी येथे G+24 माळाच्या नियोजित इमारतीमधील खालील 17 माळ्यांमधील एकूण 66 सदनिका अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सन 2015च्या सोडतीत समाविष्ट केलेल्या आहेत. पाहूया या सदनिकांची एक झलक. इमारतीच्या तळमजल्यावर पार्टली स्टील पार्किंगची सोय करण्यात आली आहे व पार्टली प्रकल्प बाधित 3 अनिवासी गाळ्यांसाठी जागा नियोजित आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर 4 सदनिका अशी इमारतीची रचना करण्यात आली असून 2 लिफ्टची सोय ठेवण्यात आलेली आहे. मुंबई लोकलच्या हार्बर लाईनवरील मानखुर्द या मध्यवर्ती रेल्वे स्टेशन पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर या इमारती बांधलेल्या आहेत. तसेच सायन पनवेल महामार्ग व घाटकोपर मानखुर्द लिंक रोड जवळच आहे. इमारतीचे बांधकाम अतिशय मजबूत व आकर्षक करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत इमारतीचे बांधकाम सुरू असून लवकरच बांधकाम पूर्ण होईल. प्रत्येक सदनिकेमध्ये एक प्रशस्त हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम व शौचालय ठेवण्यात आलेले आहे. सदनिकेत सर्वात प्रथम आहे हॉल. हा हॉल 10 फूट बाय 11 फूट आकाराचा आहे. हॉलसाठी 5 फूट बाय 4 फूट आकाराची स्लाइडिंग विंडो बसवण्यात येणार आहे. त्यामुळे हॉलमध्ये दिवसभर प्रकाश व हवा खेळती राहते. त्यानंतर 8 फूट बाय 7 फूट 3 इंच आकाराचे किचन आहे. किचन मध्ये 8 फूट बाय 2 फूट 3 इंच आकाराचा किचन कट्टा ठेवण्यात आलेला आहे. एक उच्च प्रतीची सिंक ठेवण्यात येणार आहे. 4 फूट बाय 3 फूट आकाराची स्लाइडिंग विंडो बसवण्यात येणार आहे. तसेच एक लॉफ्ट ठेवण्यात आलेला आहे. बाजूलाच 4 फूट बाय 5 फूट आकाराचे बाथरूम व 4 फूट बाय 3 फूट आकाराचे शौचालय ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे बेडरूम. बेडरूम ही 8 फूट 3 इंच बाय 10 फूट 9 इंच आकाराची असून 4 फूट बाय 4 फूट आकाराची स्लाइडिंग विंडो ठेवण्यात येणार आहे. त्यावर एक लॉफ्ट ठेवण्यात आलेला आहे. सदनिकेसाठी आतील व बाहेरील रंगकाम अतिशय उत्कृष्ट व आकर्षक असे करण्यात येणार आहे. संपूर्ण सदनिकेसाठी उत्कृष्ट दर्जाचे फ्लोरिंग, दारे, लाईट फिटिंग, खिडक्या वगैरे वापरण्यात आलेल्या आहेत. सदनिकेत संपूर्ण दिवसभर प्रकाश व हवा खेळती राहील अशी सदनिकेची रचना करण्यात आलेली आहे. सदनिकेचे वितरण सोडत पद्धतीने करण्यात येणार असल्याने सोडतीसाठी अर्ज भरणाऱ्या सर्व अर्जदारांना म्हाडाकडून शुभेच्छा. सोडतीत यशस्वी होणाऱ्या पात्र अर्जदारांना या घरामध्ये सुख, समृद्धी व समाधान लाभो हीच सदिच्छा.